नारायणं पद्मभवं वसिष्ठं पत्नीञ्च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्ममलकं च शिष्यं तं त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृते पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवज्राधिष्ठाय ब्रह्मवक्षिणामूर्तये अस्ति भारतीय सिंधु में नाम रूप जंजात्म स्वरूप निज तत्काल विहार. कालच्या प्रवचनाचा विषय अतिशय चिंतनीय होता आणि त्या चिंतनीय विषयाचे चिंतन आपण काल परवा दिवशी केलेलेच असल्यामुळे डबल करण्याची आवश्यकता नाही. आता इथून पुढे जर कोणाला काय वाटलं तर विचारा, काय नाही कळलं तर आपण पुढे जायचं नाही, काय वाटलं तर विचारा. 29 नंबरचं हेडिंग चालू का. न्यायमत में सामग्री सहित अभाव क्रम का कथन. न्यायमतामध्ये जी अभाव प्रमेयची सामग्री आहे तिच्या सहित अभाव प्रमेयचं कथन करतात. जैसे घटाधिकन के चाक्षुष प्रत्यक्ष में आलोक संयोग सहकारी कारण है और नेत्र इंद्रिय कारण है, तैसे अभाव के प्रत्यक्ष में भी योग्य अनुपलम्ब सहकारी है और अभाव के चाक्षुष प्रत्यक्ष में कभी आलोक संयोग सहकारी नहीं. यद्यपि अंधकार में घटाभाव का त्वच प्रत्यक्ष होवे चाक्षुष प्रत्यक्ष होवे नहीं. आलोक में घटाभाव का चाक्षुष प्रत्यक्ष होवे है या ते अभाव के चाक्षुष प्रत्यक्ष में अन्वय व्यतिरिक्त आलोक संयोग सहकारी कहा चाहिए. तथापि घट में कुलाल पिता की नहीं अभाव के चाक्षुष प्रत्यक्ष में आलोक संयोग अन्यथा सिद्ध है. जैसे घट के कारण कुलाल की सिद्धि करके कुलाल का पिता कारण सामग्री के बाह्य रहे हैं, घट का कारण नहीं कहिए है, किंतु घट के कारण का कारण है. तैसे अभाव के प्रत्यक्ष का सहकारी कारण योग्य अनुपलम्ब है, ताकि सिद्धि करके अभाव प्रत्यक्ष के कारण सामग्री ते आलोक संयोग बाह्य रहे हैं का येते. अनुपलम्ब का प्रतियोगी जो उपलम्ब ताका जा आरोप संभव है स्व अनुपलम्ब योग्य कहिए है. घट के चाक्षुष उपलम्ब का आरोप आलोक में होवे है, अंधकार में चाक्षुष उपलम्ब का आरोप होवे नहीं. या ते घटाभाव के चाक्षुष प्रत्यक्ष का सहकारी कारण जो योग्य अनुपलम्ब ताका साधक आलोक है, घटाभाव के चाक्षुष प्रत्यक्ष का साक्षात कारण नहीं होने ते कारण सामग्री ते बाह्य है या ते कुलाल पिता के नहीं अन्यथा सिद्ध है. जैसे कुलाल पिता घट का कारण नहीं, तैसे आवट टिंबक थोड़ा वाला आलोक संयोग भी अभाव के चाक्षुष प्रत्यक्ष का कारण नहीं, किंतु चाक्षुष प्रत्यक्ष का कारण जो योग्य अनुपलम्ब ताका उक्त रीति से साधक है. जैसे घटाधिकन के चाक्षुष प्रत्यक्ष में आलोक संयोग सहकारी कारण. जसं घटाधिकांचं चाक्षुष प्रत्यक्ष होण्यासाठी आलोक म्हणजे प्रकाश संयोग हा सहकारी कारण आहे और नेत्र इंद्रिय करणे आणि नेत्र इंद्रिय करण आहे. तैसे तसं अभाव के प्रत्यक्ष में भी योग्य अनुपलम्ब सहकारी है. अभावाच्या प्रत्यक्षामध्ये सुद्धा योग्य अनुपलम्ब सहकारी कारण आहे और अभाव के चाक्षुष प्रत्यक्ष में कभी आलोक संयोग सहकारी नाही. अभावाच्या चाक्षुष प्रत्यक्षामध्ये कधी आलोक संयोग सहकारी नाही. कारण सांगतात यद्यपि जरी अंधकार में घटाभाव का त्वच प्रत्यक्ष होवे, म्हणजे तुम्ही जर आलोक संयोग सहकारी जर मानला तर अंधकारामध्ये आलोक संयोगाचं सहकार्य त्या ठिकाणी नाही, नाही का नाही. म्हणून अंधकारामध्ये घटाभावाचं चाक्षुष प्रत्यक्ष होत नाही, त्वच प्रत्यक्ष होतं. आलोक में घटाभाव का चाक्षुष प्रत्यक्ष होवे आणि प्रकाशाचा संयोग ज्या ठिकाणी असेल तिथे घटाचं चाक्षुष प्रत्यक्ष होईल. याते अभाव के चाक्षुष प्रत्यक्ष में अन्वय व्यतिरिक्त आलोक संयोग सहकारी कहा चाहिए. यावरून अभावाच्या चाक्षुष प्रत्यक्षामध्ये अन्वय व्यतिरिक्ताने आलोक संयोग सहकारी म्हटला पाहिजे.
म्हणजे प्रकाशाचे सहकार्य असेल, साह्य असेल तरच मग अभावाचं काय होईल, चाक्षुष प्रत्यक्ष होईल, अन्यथा होणार नाही. मग त्या अभावाच्या चाक्षुष प्रत्यक्षामध्ये सुद्धा आलोक संयोग सहकार्य जरी म्हटला तरी पण तो कसा आहे, अन्यथा सिद्ध आहे. कशाप्रमाणे उदाहरण सांगतो, तथापि घट में कुलाल्पिता के नाही अभाव के चाक्षुष प्रत्यक्ष में आलोक संयोग अन्यथा सिद्ध आहे. जसं घटाच्या उत्पत्तीमध्ये कुलाल्पिता की नाही, कुलाल म्हणजे कुंभार आणि त्याचा पिता म्हणजे वडील, तो काय आहे, अन्यथा सिद्ध आहे. म्हणजे तो असला काय आणि नसला काय. तो मुलगा घटाला निर्माण करेनच, मग त्याच्या बापाचं काय काम आहे, बापाचं एवढंच काम आहे. बापाने जर मुलाला जन्म दिला नसता तर त्या मुलाने घट निर्माण केला असता का, तो कारण आहे ना, पण घटाचं नाही, त्या पोराचं कारण आहे, घटाच्या कारणाचं कारण आहे तो, म्हणून तो अन्यथा सिद्ध आहे. अन्यथा सिद्ध म्हणजे तो असला काय आणि नसला काय तरी ते कार्य होतच. जसं घटामध्ये अन्यथा सिद्ध आणखी कारण नाही, कोण, रासप, गाढव, ते असलं काय नसलं काय घटात राहतो का, घट होतोच की. तो कुंभार त्याच्या पत्नीला माती आणायला सांगेल, नाही तर स्वतः डोक्यावर माती आणेल, म्हणून त्याची पत्नी रासप अन्यथा सिद्ध. तसं कुलाल्पिता सुद्धा अन्यथा सिद्ध आहे घटाच्या उत्पत्तीमध्ये. तसं अभावाच्या चाक्षुष प्रत्यक्षामध्ये सुद्धा आलोक संयोग अन्यथा सिद्ध आहे. जैसे उदाहरण, जैसे घट के कारण कुलाल की सिद्धि करके कुलाल का पिता कारण समोर येते, बाह्य रहे हे घट का कारण नाही काही आहे. जसं घटाच्या कारणामध्ये कुलालाची सिद्धी करते, म्हणजे कुलालाला उत्पन्न करून, कुंभाराला उत्पन्न करून कुलाल का पिता, हा कुलाल पिता काय होतो, कारण समोर येऊन बाह्य आहे. कुलाल पिता हा काय आहे, कारण समोर येऊन भिन्न, पण कुलाल जो आहे तो निमित्त कारण आहे, पण त्याचा पिता तो कारण आहे ना या कुलालाचं, पण तो त्या घटाच्या कारण समोर येऊन भिन्न आहे. घट का कारण नाही काही त्याला घटाचं कारण म्हणत नाही, किंतु घट के कारण का कारण आहे, तो घटाचं जे कारण आहे, कोण, निमित्त कारण कुलाल, तर त्याचं तो कारण, म्हणून तो कारणाचं कारण असल्यामुळे अन्यथा सिद्ध आहे. तैसे तसं अभाव के प्रत्यक्ष का सहकारी कारण योग्य अनुपलंब. तसं अभावाचं प्रत्यक्ष होण्यासाठी सहकारी कारण कोण आहे, योग्य अनुपलंब, आणि त्या योग्य अनुपलंबाच्या सिद्धीसाठी आलोक संयोग सहकारी आहे. ताकी सिद्धी करके अभाव प्रत्यक्ष की कारण समोर येते, आलोक संयोग बाह्य हे, त्याची सिद्धी करून अभावाच्या प्रत्यक्षाचे कारण समोर आहे, त्याच्याहून आलोक संयोग बाह्य आहे काय ते कारण सांगतात. अनुपलंब का प्रतियोगी जो उपलंब ताकाच्या आरोप संभव्य सो अनुपलंब योग्य काही. अनुपलंबाचा जो प्रतियोगी जो उपलंब त्याचा ज्या ठिकाणी आरोप संभव होतो आणि मग त्या नुसार त्या उपलंबाच्या आरोपानुसार जो प्रतियोगी आहे, अनुपलंबाचा प्रतियोगी, तर तो प्रतियोगी आणि त्याचा जो उपलंब अर्थात त्याचं जे ज्ञान, त्याच्या आरोपाने जिथे त्या उपलंबाचा आरोप संभव होतो तो अनुपलंब योग्य काही आहे. तो अनुपलंब काय आहे, योग्य म्हटलेला आहे. घटके चाक्षुष उपलंब का आरोप आलोक में होवे. घटाचं चाक्षुष प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी उपलंब म्हणजे ज्ञान, घटाच्या चाक्षुष ज्ञानाचा आरोप कुठे संभव होतो, प्रकाशामध्ये संभव होतो. अंधकारामध्ये घट आहे का नाही कळते का आपल्याला, नाही कळत, प्रकाशामध्ये समजतं. अंधकार में चाक्षुष उपलंब का आरोप होवे नाही. अंधकारामध्ये घटाच्या चाक्षुष ज्ञानाचा किंवा उपलंबाचा आरोप होत नाही. याते घटाभाव के चाक्षुष प्रत्यक्ष का सहकारी कारण जो योग्य अनुपलंब ताका साधक आलोके. यावरून घटाभावाच्या चाक्षुष प्रत्यक्ष सहकारी कारण कोण, जो योग्य अनुपलंब, आणि त्या योग्य अनुपलंबाचा साधक कोण आहे, हा आलोक संयोग आहे. म्हणून तो घटाभाव के चाक्षुष प्रत्यक्ष का साक्षात कारण नाही होणे ते कारण सामग्री बाह्य. म्हणून तो आलोक संयोग घटाभावाच्या चाक्षुष प्रत्यक्ष साक्षात कारण नाही. साक्षात कारण कोण आहे, हां, तो योग्य अनुपलंब आणि ते इंद्रियाधिकरण, त्याच्याद्वारे अभावाचं प्रत्यक्ष होईल. पण हा आलोक संयोग काय आहे, त्या योग्य अनुपलंबासाठी काय आहे, सहकार्य आहे. म्हणून घटाभावाच्या चाक्षुष प्रत्यक्षाचं साक्षात कारण नाही आणि त्याच्यामुळे ते कारण सामोरून बाह्य होणे ते अन्यथा सिद्ध आहे. याते कुलाल पिता की नाही अन्यथा सिद्ध आहे. कुलालाच्या पित्याप्रमाणे घटाभावाच्या चाक्षुष प्रत्यक्षामध्ये आलोक संयोग अन्यथा सिद्ध हे कारण सामोरून भिन्न आहे. कारणाचं तो कारण आहे,
जैसे कुलाल पिता घट का कारण नहीं, तैसे आलोक संयोग भी अभाव के चाक्षुष प्रत्यक्ष का कारण नाही. जसं कुलालाचा पिता घटाचं कारण नाही, तो त्याचं कारणाचं कारण नाही, तसं आलोक संयोग सुद्धा अभावाच्या चाक्षुष प्रत्यक्षाचं कारण नाही. मग काय आहे तर किंतु चाक्षुष प्रत्यक्ष का कारण जो योग्य अनुपलंब, सहकारी कारण बरं त्या ठिकाणी कारण शब्दाने घ्यायचं, सहकारी कारण त्या योग्य अनुपलंबाचा साधक आहे, म्हणजे त्याचा सहकारी आहे, साक्षात कारण नाही, म्हणून तो अन्य सिद्ध आहे. और प्राचीन ग्रंथन में तो योग्य अनुपलंब इस रीति से कहे. आता हे नवे नायकाने सांगितलं, प्राचीन नायकांच्या रीतीने सांगतात की योग्य अनुपलंब अशा रीतीने सांगितलं जातो. जहाँ प्रतियोगी विना प्रतियोगी के उपलंब की सकल सामग्री होवे और उपलंब होवे नाही, तहा योग्य अनुपलंब आहे. प्राचीन नायक सांगतात ज्या ठिकाणी प्रतियोगी वाचून, म्हणजे प्रतियोगी त्या ठिकाणी नाही आणि प्रतियोगीच्या उपलंबाची सगळी सामग्री आहे आणि उपलंब होत नाही, सामग्री असताना ज्ञान होत नाही, तर तो जो अनुपलंब आहे तो योग्य अनुपलंब आहे. उदाहरण सांगतात जैसे आलोक में घट नाही, प्रकाशामध्ये घट नाही, तहा योग्य अनुपलंब आहे. त्या ठिकाणी योग्य अनुपलंब आहे. काय आहे ते? कारण की घटाभाव का प्रतियोगी कोण? घट. घट नाही, त्या ठिकाणी घट नाही. ता विना नाम घट विना, घटा वाचून आलोक संयोग, प्रकाशाचा संयोग, द्रष्टा के नेत्र रूप घट के चाक्षुष उपलंब की सामग्री होणे ते. त्या घटा वाचून आलोकाचा संयोग द्रष्ट्याच्या नेत्ररूप घटाच्या चाक्षुष ज्ञानाची सामग्री त्या ठिकाणी असल्यामुळे तो योग्य अनुपलंब आहे. और अंधकार में जहा घट नाही, तहा योग्य अनुपलंब नाही. आणि अंधकारामध्ये घट नाही, त्या ठिकाणी योग्य अनुपलंब नाही. काय येते? कारण की प्रतियोगी के चाक्षुष उपलंब की सामग्री में आलोक संयोग है, ताका अभाव है. प्रतियोगीचं जे चाक्षुष उपलंब आहे, ज्ञान आहे, त्या सामग्रीमध्ये आलोक संयोग आहे आणि त्या ठिकाणी आलोक संयोग नाही अंधकारामध्ये, ताका अभाव आहे. म्हणून त्या ठिकाणी अंधकारामध्ये योग्य अनुपलंब नाही. तसं स्तंभामध्ये सुद्धा सांगतात, स्तंभ आणि पिशाच्यामध्ये, त्या स्तंभामध्ये पिशाचं प्रत्यक्ष का होत नाही ते सांगतात. तैसे स्तंभ में तादात्म्य संबंध से जो रहे, ताके उपलंब की सामग्री स्तंभ वृत्ती उद्भूत रूप और महत्व. उद्भूत रूप कॉमा आणि महत्व आहे. तैसे तसं स्तंभामध्ये तादात्म्य संबंधाने जो राहतो त्याच्या उपलब्धीचं, उपलंबाचे जे सामग्री आहे, ज्ञानाची सामग्री कोण आहे? स्तंभाच्या ठिकाणी राहणारं उद्भूत रूप आणि महत्व. यावरून स्तंभ में तादात्म्य संबंध से पिशाच्य का अनुपलंब योग्य है. स्तंभामध्ये तादात्म्य संबंधाने पिशाच्याचा जो अनुपलंब आहे तो योग्य अनुपलंब आहे. और संयोग संबंध से जो स्तंभ वृत्ती होवे आणि संयोग संबंधाने जो स्तंभाच्या ठिकाणी राहतो, ताके उपलंब की सामग्री स्तंभ के उद्भूत रूप और उद्भूत महत्व नाही. आणि म्हणून त्याच्या उपलब्धीची सामग्री, उपलंबाची सामग्री उद्भूत रूप आणि उद्भूत महत्व नाही. कोणाच्या ठिकाणी? पिशाच्या ठिकाणी. म्हणून स्तंभामध्ये पिशाचं प्रत्यक्ष होत नाही. किंतु संयोग संबंध से रहने वाले में उद्भूत रूप महत्व चाहिए, सो पिशाच्य में है नाही. आणि संयोग संबंधाने स्तंभामध्ये राहणाऱ्याच्या ठिकाणी उद्भूत रूप आणि महत्व पाहिजे, ते सो पिशाच्य में नाही. सो म्हणजे उद्भूत रूप आणि महत्व पिशाच्यामध्ये नाही. याते संयोग संबंध अवच्छिन्न पिशाच्य अत्यंत भाव का प्रतियोगी. पिशाच्य ताके उपलंब की सामग्री पिशाच्य वृत्ति उद्भूत रूप के अभाव ते संयोग संबंध से पिशाच्य का अनुपलंब योग्य नाही. यावरून संयोग संबंध अवच्छिन्न पिशाच्याचा जो अत्यंत अभाव आहे त्याचा प्रतियोगी कोण? पिशाच्य. आणि त्या पिशाच्याच्या उपलंबाची सामग्री, त्याच्या ज्ञानाची सामग्री पिशाच्य वृत्ती, पिशाच्याच्या ठिकाणी राहणारं उद्भूत रूप आणि महत्व. उद्भूत रूप के अभाव ते उद्भूत रूप नसल्यामुळे संयोग संबंध असे संयोग संबंधाने पिशाच्य का अनुपलंब योग्य नाही. पिशाच्याचा जो अनुपलंब आहे ना तो योग्य नाही. इस रीती से, अशा रीतीने प्रतियोगी विना, प्रतियोगी वाचून प्रतियोगी के उपलंब की सकल सामग्री हुया उपलंब होवे नाही. प्रतियोगीच्या ज्ञानाची सगळी सामग्री असताना सुद्धा ज्ञान होत नाही. का होत नाही? तर त्या ठिकाणी योग्य अनुपलंब नाही. योग्य अनुपलंब अभाव के प्रत्यक्षाचा सहकारी कारण आहे. आणि तो योग्य अनुपलंब अभावाच्या प्रत्यक्षाची कारण सामग्री आहे, सहकारी कारण आहे. इस रीती से, अशा रीतीने जहा योग्य अनुपलंब होवे
और इंद्रिय का अभाव ते संबंध होवे ता इंद्रियजन्य प्रत्यक्ष प्रमाण अभाव की होवे हे. आता अशा रीतीने ज्या ठिकाणी योग्य अनुपलंब असेल आणि इंद्रिय का अभाव ते संबंध होईल, इंद्रियाचा अभावाशी संबंध होईल आणि योग्य अनुपलंब आहे त्या ठिकाणी इंद्रियजन्य प्रत्यक्ष प्रमा अभाव की होवे. त्या ठिकाणी अभावाची इंद्रियजन्य प्रत्यक्ष प्रमा होते म्हणजे ज्ञान होतं. जहा योग्य अनुपलंब नाही, ज्या ठिकाणी योग्य अनुपलंब नाही तहा अभाव का प्रत्यक्ष ज्ञान होवे नाही, त्या ठिकाणी अभावाचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. किंतु अनुमानादिकंते परोक्ष ज्ञान होवे, त्या ठिकाणी अनुमानादिकांच्याद्वारे अभावाचं परोक्ष ज्ञान होतं, प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. नैयायिक रीतीचे अभाव प्रत्यक्ष में योग्य अनुपलंब सहकारी हे इंद्रिय करणे. नैयायिकांच्या रीतीने अभावाच्या प्रत्यक्षामध्ये योग्य अनुपलंब सहकारी कारण आहे आणि इंद्रिय करण आहे. आता हे झालं नैयायिकांचं मत. आता भट्टमत, मीमांसक मत, भट्टमत आणि वेदांत मत. या वेदांत मतामध्ये आणि भट्ट मतामध्ये अभावाच्या प्रमेसाठी अनुपलब्धी स्वतंत्र प्रमाण मानले, इंद्रियाच्याद्वारे ते ज्ञान होत नाही असं या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडासा भेद सांगतात. भट्ट और वेदांत मत में न्याय मत ते अभाव प्रमा के सामोरी विषय विलक्षणता. भट्ट आणि वेदांत मतामध्ये न्यायमताहून अभाव प्रमेयची जी सामोरी आहे तिच्याहून विलक्षणता दाखवतात, त्याच्यामध्ये विलक्षणता दाखवतात. म्हणजे न्यायमतामध्ये सांगितलेलं आहे अभाव प्रमेयसाठी, प्रत्यक्ष प्रमेयसाठी इंद्रिय करण आहे आणि योग्य अनुपलंब सहकारी आहे. तर हे याच्यापेक्षा विलक्षणता वेदांत आणि भट्टमतामध्ये हे सांगतात की त्यांनी अभावाचं ज्ञान इंद्रियाच्याद्वारे जन्य सांगितलं आणि त्यासाठी स्वतंत्र अनुपलब्धी प्रमाण मानलेलं आहे आणि अभाव प्रमा होती त्याद्वारे असं या ठिकाणी सांगतात. और भट्ट मत में तथा अद्वैत मत में योग्य अनुपलंब ही करण हे. तसं भट्टमत आणि अद्वैत मतामध्ये म्हणजे मीमांसक आणि वेदांत मतामध्ये योग्य अनुपलंब हा काय आहे, करण आहे, सहकारी कारण नाही. तर त्या ठिकाणी करण म्हणजे व्यापारवान असाधारण करणाला करण म्हणतात ना, ती नैयायिकांची भाषा आहे. पण या ठिकाणी वेदांत मतामध्ये योग्य अनुपलंब ही करण आहे. अभाव ज्ञान में इंद्रिय को करणता नाही, अभावाच्या ज्ञानामध्ये इंद्रियाला करणता नाही मानले. कोणाला मानलेले, योग्य अनुपलंबाला करण मानलेलं आहे. इस वास्ते अनुपलब्धी नाम भिन्न प्रमाण भट्टने माने. याच कारणाने अनुपलब्धी नावाचं भिन्न प्रमाण वेदांत आणि भट्ट मतामध्ये मानलेले. तिसके अनुसार ही अद्वैत ग्रंथन में भी अभाव प्रत्यक्ष का हेतु अनुपलब्धी नाम भिन्न प्रमाण में लिखे आहे. आणि त्या भट्ट मतानुसारच अद्वैत ग्रंथांमध्ये सुद्धा अभावाचं प्रत्यक्षाचं हेतू म्हणजे कारण अनुपलब्धी नावाचं भिन्न नाम स्वतंत्र प्रमाण लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा भिन्न प्रमाण. अनुपलंब कोही अनुपलब्धी कहे. बघा, ज्याला नैयायिक अनुपलंब म्हणतात त्यालाच वेदांती किंवा भट्टमीमांसक काय म्हणतात, अनुपलब्धी म्हणतात. उपलब्ध न होणं आणि ज्ञान न होणं, त्याची प्रचिती न येणं हे काय समानार्थी शब्द. ज्याला नैयायिक अनुपलंब म्हणतात त्यालाच वेदांती अनुपलब्धी म्हणतात. जैसा योग्य अनुपलंब नैयायिकने सहकारी माने आहे तैसाही योग्य अनुपलंब भट्टमत अद्वैत मत में प्रमाणे. जसा योग्य अनुपलंब नैयायिकांनी अभाव प्रत्यक्ष प्रमेयसाठी सहकारी मानलेला आहे तसंच योग्य अनुपलंब भट्ट आणि अद्वैत मतामध्ये प्रमाण मानलेलं आहे, सहकारी नाही, करणच मानलेलं आहे. नैयायिक मत में अभाव प्रत्यक्ष के करण इंद्रिय है और योग्य अनुपलंब दोनों है. नैयायिक मतामध्ये अभावाचं प्रत्यक्ष होत असताना इंद्रिय करण आणि योग्य अनुपलंब दोन आहेत. इंद्रिय करण आहे आणि योग्य अनुपलंब सहकारी आहे. तिनमें इंद्रिय तो करण आहे, अभाव प्रत्यक्ष कारण आहे. हा म्हणजे तेच की त्यासाठी कारण अभावाचं प्रत्यक्ष होण्यासाठी कारण काय सांगितलंय, इंद्रिय आणि योग्य अनुपलंब हे दोन्ही कारण. तिनमें इंद्रिय करण, त्या दोघांमध्ये इंद्रिय करण आहे. या ते अभाव प्रमा में प्रमाण आहे, करण असल्यामुळे ते प्रमाण आहे. आणि अनुपलंब को अभाव प्रमा की सहकारी कारणता माने. अनुपलंबाला अभाव प्रमेयाची सहकारी कारणता मानलेली, करणता नाही मानले. या ते अनुपलंब प्रमाण नाही. यावरून न्यायमतामध्ये अनुपलंब प्रमाण नाही. और भट्टादी मत में अनुपलब्धी हे प्रमाण आहे. भट्ट वेदांत मतामध्ये अनुपलब्धी हे प्रमाण आहे. यद्यपि याविषयी थोडी शंका घेतात, ते सांगतात जरी अभाव प्रमा की उत्पत्ति में अनुपलब्धि का व्यापार कोई संभव है नहीं और व्यापार वाला जो प्रमा का कारण जो प्रमाण काही है याते अनुपलब्धि को प्रमाणता संभव नाही. आता न्यायमतानुसार व्यापारवान असाधारण कारणाला कारण म्हणतात. मग तुम्ही जर अनुपलब्धीला प्रमाण मानलं तर त्या ठिकाणी अभाव प्रमेयमध्ये
अभाव प्रमेयच्या उत्पत्तीमध्ये अनुपलब्धी का व्यापार कोई संभवे नाही. अनुपलब्धी स्वतंत्र प्रमाण मानला अभावाचं तर त्याच्यामध्ये व्यापार संभवत नाही. आणि व्यापारवान असाधारण करण्याला करण असं जे लक्षण केलं ते संभवत नाही. व्यापारवाला जो प्रमाण का कारणचं प्रमाण काही आहे. व्यापारवाला जो प्रमेयचं कारण त्याला प्रमाण म्हणतात. या ते अनुपलब्धी को प्रमाणता संभवे नाही. तिथे व्यापारच मिळत नाही तर व्यापारवाला प्रमाण कसं होईल, ते करण कसं होईल. म्हणून अनुपलब्धी प्रमाणाला त्या ठिकाणी प्रमाणता संभवत नाही. कारण व्यापारवाल्या कारणाला प्रमाण करण म्हणतात ना. तर इथे करण होण्यासाठी व्यापार संभवला पाहिजे आणि ते व्यापाराने युक्त पाहिजे. इथे व्यापारच संभवत नाही म्हणून कर्णाचं लक्षण अनुपलब्धी प्रमाणामध्ये संभवत नाही अशी शंका केली. पण त्याला उत्तर देतात तथापि तसं असलं तरी सुद्धा व्यापारवाला प्रमा के कारण को प्रमाणता होवे यह नियम भी नैयायिक मत में है. व्यापारवाल्या कारणाला करण म्हणतात, प्रमाण म्हणतात. हा नियम कोणाचा आहे? नैयायिकांचा आहे. आमचा वेदांतांचा भट्टांचा नाही. और भट्टादिकन के मत में तो सकल प्रमाण के भिन्न भिन्न लक्षणे आणि भट्ट मतामध्ये सगळ्या प्रमाणांची भिन्न भिन्न लक्षण आहे. त्याचं आता विवेचन पुढे करते. किसी के लक्षण में व्यापार का प्रवेश है, किसी के प्रमाण में लक्षण के व्यापार का प्रवेश नहीं. कोणत्या लक्षणामध्ये व्यापाराचा प्रवेश आहे, कोणत्या लक्षणामध्ये प्रमाणाच्या लक्षणामध्ये व्यापाराचा प्रवेश नाही. उदाहरण सांगतात जैसे प्रत्यक्ष प्रमा का व्यापारवाला असाधारण कारण प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमेयचं व्यापारवान असाधारण कारण प्रत्यक्ष प्रमाण आहे. अनुमिती प्रमा का व्यापारवाला असाधारण कारण अनुमान काही आहे. अनुमिती प्रमेयचे व्यापारवान असाधारण कारण अनुमान म्हटलेलं आहे. शाब्दी प्रमा का व्यापारवान असाधारण कारण शब्द प्रमाण आहे. शाब्दी प्रमेयचे व्यापारवान असाधारण कारण शब्द प्रमाण आहे. अशा रीतीने तीनच प्रमामध्ये व्यापारवान कारण मिळत आहे. इस रीति से तीन प्रमाणों के लक्षण में तो व्यापार का प्रवेश है. अशा रीतीने तीन प्रमाणांच्या लक्षणामध्ये व्यापाराचा प्रवेश आहे. और तीन प्रमाणों के निरूपण में तीनों स्थान में व्यापार का संभव कई है. आणि म्हणून या तीन प्रमाणांच्या निरूपणामध्ये या तिन्ही ठिकाणी व्यापाराचा संभव कई आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि और उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी कर अनुपलब्धी इनके लक्षण में व्यापार का प्रवेश नाही. उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण यांच्या लक्षणामध्ये व्यापाराचा प्रवेश आहे. तिथे व्यापार मिळत नाही. उपमिती के असाधारण कारण को उपमान प्रमाण केले. काय लक्षण केलं? उपमितीचं जे असाधारण कारण आहे त्याला उपमान प्रमाण म्हणतात. व उपपादक कल्पना का असाधारण हेतु उपपाद्य की अनुपपत्ती का ज्ञान अर्थापत्ती प्रमाण काही. उपपादक कल्पना का असाधारण. उपपादक म्हणजे काय या ठिकाणी सांगतात रात्रीचं भोजन हे उपपादक आहे. कशाचं? जी स्थूलता आहे तिचं. म्हणून स्थूलता उपपाद्य आहे आणि तिची संगती लागण्यासाठी रात्रीच्या भोजनाची कल्पना करावी लागते. म्हणून उपपादक रात्रि का जो भोजन है उसकी कल्पना का असाधारण हेतू. त्या कल्पनेचा असाधारण हेतू कोण आहे? कशामुळे ती कल्पना केली रात्रीच्या भोजनाची? उपपाद्य की अनुपपत्ती का ज्ञान. उपपाद्याची स्थूलता, तिची अनुपपत्ती अशुद्धी होऊ लागली म्हणून, अशुद्धी होऊ नये म्हणून याच्या ठिकाणी स्थूलता दिसते ना, त्या अर्थी तो रात्री जेवत असला पाहिजे. म्हणून त्या रात्रीच्या भोजनाची कल्पना करावी लागते. नाही केली तर उपपाद्याची अनुपपत्ती होते. मग ती होऊ नये म्हणून उपपाद्य की अनुपपत्ती का ज्ञान हे ज्ञान अर्थापत्ती प्रमाण काही. त्याचं ज्ञान अर्थापत्ती प्रमाणाच्या बरोबर त्याला अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. अभाव की प्रमा का असाधारण कारण अनुपलब्धी प्रमाण काही. अभाव प्रमेयचं असाधारण कारण अनुपलब्धी प्रमाण काही. यद्यपि अभाव की परोक्ष ज्ञान भी अनुमानादि कंते होवे. अभाव का करा. अभाव का परोक्ष ज्ञान भी अनुमानादिकंते होवे हे. अभाव के केलं तर मग ती प्रमा घ्यायला हवी. अभाव का परोक्ष ज्ञान भी अनुमानादिकंते होवे हे यह पूर्व काही आहे. वेदांत मतामध्ये, भट्ट मतामध्ये अभावाचं जे परोक्ष ज्ञान होतं ते अनुमानादिकांच्याद्वारे होतं. या ते अनुपलब्धी के लक्षण की अभाव ज्ञान के जनक अनुमानादिकन में अतिव्याप्ती होवे. यावरून अनुपलब्धीच्या लक्षणाचे अभावाचे जे जनक आहे अनुमानादिक, अभाव ज्ञान के जनक, अभाव ज्ञानाचे जनक अनुमानादिकन में अतिव्याप्ती होवे. अनुमानादिकांच्याद्वारे त्याच्यामध्ये अतिव्याप्ती होते. तथापि तरीसुद्धा अनुमानादिक प्रमाण अभाव की प्रमा के और अभाव की प्रमा के असाधारण कारण हे
अभाव की प्रमा के असाधारण कारण नहीं। तथापि तरी सुद्धा अनुमानाधिक हे प्रमाण भाव की प्रमा के, अनुमानाधिक प्रमाण हे भाव प्रमेयचं और अभाव की प्रमा के असाधारण कारण है। भाव साधारण का असाधारण कारण है, साधारण ओरेज नाही साधारण अनुमानाधिक प्रमाण भाव प्रमेयचं आणि अभाव प्रमेयचं साधारण कारण आहे। अभाव की प्रमा के असाधारण कारण नाही, अभाव प्रमेयचं असाधारण कारण नाही तर ते साधारण कारण आहे। और अनुपलब्धी से केवळ अभाव काही ज्ञान होवे हे, आणि अनुपलब्धी प्रमाणाच्या द्वारे केवळ म्हणजे फक्त अभावाचंच ज्ञान होतं, म्हणून अभावाच्या ज्ञानासाठी अनुपलब्धी प्रमाण असाधारण कारण हे। आणि असाधारण कारणालाच काय म्हणतात? प्रमाण म्हणतात, कारण म्हणतात। या ते अभाव प्रमा का असाधारण अनुपलब्धी प्रमाण हे, यावरून अभाव प्रमेयचं असाधारण कारण कोण आहे? अनुपलब्धी प्रमाण आहे, अन्य नाही। अन्य नाही म्हणजे अनुमानाधिक नाहीत। इस रीति से कर, इस रीति से तीनही प्रमाणों के लक्षण में व्यापार का प्रवेश नहीं। अशा रीतीने तीन प्रमाणांच्या लक्षणामध्ये व्यापाराचा प्रवेश नाही। उपमान, अर्थापत्ति आणि अनुपलब्धी याते व्यापार की अपेक्षा तीनही प्रमाणों में नहीं, यावरून व्यापाराची अपेक्षा त्या प्रमाणामध्ये नाही। अनुपलब्धी प्रमाण से अभाव का ज्ञान होवे सो प्रत्यक्ष होवे, अनुपलब्धी प्रमाणाच्या द्वारे अभावाचं जे ज्ञान होतं ते प्रत्यक्ष होतं। और अनुमान के तथा शब्द से अभाव का ज्ञान होवे सो परोक्ष होवे, इतर प्रमाणाने होतं शब्द आणि अनुमानाने, पण ते परोक्ष होतं। अनुपलब्धी प्रमाणाने प्रत्यक्ष होतं। जितने स्थानों में नैयायिक इंद्रियजन्य अभाव का ज्ञान होवे कहे है, उतने ज्ञान ही अनुपलब्धी प्रमाणजन्य है। ज्या ज्या ठिकाणी जेवढ्या ठिकाणी नैयायिकाने इंद्रियजन्य अभावाचं ज्ञान होतं असं म्हटलेलं आहे, उतने ज्ञान ही, ती सगळी ज्ञान अनुपलब्धी प्रमाणापासून जन्य आहे। काय ते? कारण की नैयायिक मत में भी अभाव ज्ञान का सहकारी कारण अनुपलब्धी है। नैयायिक मतामध्ये सुद्धा अभाव ज्ञानाचं सहकारी कारण कोण मानलेलं आहे? अनुपलब्धी मानलेलं आहे। अनुपकार अनुपलब्धी है। जैसे जसं सांगतात, योग्य अनुपलब्धी को नैयायिक इंद्रिय का सहकारी माने। योग्य अनुपलब्ध मला नैयायिक अभाव प्रमेयचं काय म्हणतात? सहकारी मानतात। सोयी योग्य अनुपलब्धी भट्टाधिक मत में स्वतंत्र प्रमाण हे, उतनाही भेद है। तिथे प्रमाण हे करा आणि उतनाही भेद है। आणि तेच योग्य अनुपलब्धी भाट्ट वेदांत मतामध्ये स्वतंत्र प्रमाण आहे। एवढाच वेदांत, भट्ट आणि नैयायिकांमध्ये भेद आहे। म्हणजे नैयायिकाने ज्याला सहकारी कारण मानलेलं आहे त्याला या भट्ट आणि वेदांत मतामध्ये काय म्हणतात? स्वतंत्र प्रमाण मानतात। उतना ही भेद नैयायिक मत में और अभाव प्रमा का है। नैयायिक मत में तो अभाव प्रमा का प्रमाण इंद्रिय आणि नैयायिक मतामध्ये अभाव प्रमेयचं प्रमाण कारण इंद्रिय आहे। और वेदांत मत में प्रमाण अनुपलब्ध, आणि वेदांत मतामध्ये अभाव प्रमेयचं प्रमाण अनुपलब्धि है। और वेदांत मत में अनुपलब्धि प्रमाणजन्य अभाव का ज्ञान भी नैयायिक मतांके नाही, प्रत्यक्ष हे परोक्ष नाही। आणि वेदांत मतामध्ये अनुपलब्धी प्रमाणजन्य अभावाचं जे ज्ञान होतं ते सुद्धा नैयायिकांच्या मताप्रमाणे प्रत्यक्ष आहे, परोक्ष नाही। आता वेदांत रीति से इंद्रिय अजन्य प्रत्यक्ष के लक्षण का निर्णय। वेदांत मतामध्ये इंद्रिय जे अजन्य आहे आणि प्रत्यक्ष आहे त्याच्या लक्षणाचा विचार या ठिकाणी केलेला आहे। याविषयीचा विचार आपण विचारसागरामध्ये सुद्धा केलेला आहे आणि वृत्ती प्रभाकरच्या सुरुवातीला पहिल्या प्रकाशामध्ये थोडासा विचार केलेला आहे, तुझा तर या ठिकाणी आलेला आहे। या ऐशी शंका होवे हे की इंद्रियापासून जन्य नाही, अजन्य आहे, पण त्याला प्रत्यक्ष म्हटलेलं आहे। कारण का? नैयायिकांनी जी व्याख्या केलेली आहे की इंद्रिय अर्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम, ही त्यांची व्याख्या आहे, पण वेदांताची ती व्याख्या नाही। ते वेदांताची व्याख्या आहे की वृत्ती उपहित चैतन्य आणि विषय उपहित चैतन्य हे एक देशामध्ये येणं, याचा अभेद होणं, याला प्रत्यक्ष म्हणतात। त्यांची परिभाषा वेगळी, म्हणून इंद्रियजन्य ज्ञानालाच प्रत्यक्ष म्हणतात असं नाही। त्याविषयीचा जो निर्णय केलेला आहे तो या ठिकाणी पंडित निश्चित सांगतात। या ऐशी शंका होवे हे इंद्रियजन्य ज्ञान हे प्रत्यक्ष होवे हे अभाव ज्ञान को इंद्रियजन्यता का निषेध करके प्रत्यक्षता कहना बने नाही, ताका यह समाधान है। इंद्रियजन्य ज्ञानालाच प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात
अभाव ज्ञान को इंद्रियजन्यता का निषेध करके आणि अभावाचं ज्ञान जे नाही एकाने प्रत्यक्ष मानलेलं आहे तिथे तर मग त्या ठिकाणी जी इंद्रियजन्यता सांगितलेली आहे त्याचा निषेध करून त्याला प्रत्यक्ष जे तुम्ही म्हटलेलं आहे ते संभवत नाही. यह समाधान त्याचं समाधान या ठिकाणी सांगतात की अभावाचं ज्ञान इंद्रियजन्य नाही आणि तुम्ही त्यासाठी नैयायिकांनी त्याला इंद्रियजन्य मानून प्रत्यक्ष मानलेलं आहे ना. तर या ठिकाणी पंडित निषेधाचे सांगतात की अभावाचं जे ज्ञान आहे आणि तुम्ही प्रत्यक्षाची जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल केला तर समन्वयात्मक पद्धतीने आपल्याला असं ग्रहण करता येईल की जे ज्ञान इंद्रियजन्य होतात ती प्रत्यक्ष असतातच असं प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण तुम्हाला करता येणार नाही. मग काय लक्षण आहे त्यात या ठिकाणी सांगतात इंद्रियजन्य ज्ञान ही प्रत्यक्ष होवे तो ईश्वर का ज्ञान प्रत्यक्ष नाही चाहिए. मग इंद्रियजन्य ज्ञानाला तुम्ही जर प्रत्यक्ष ज्ञान म्हणत असाल तो म्हणजे तर मग शंका येते तर ईश्वर का ज्ञान प्रत्यक्ष नाही व्हायचे. ईश्वराला तर इंद्रिय नाही मग ईश्वराला होणारी ज्ञान ते प्रत्यक्ष नाही कारण का त्याला इंद्रियच नाही. हां ईश्वर का ज्ञान म्हणजे काय ईश्वराला होणाऱ्या जगताचं जे ज्ञान आहे इंद्रिय वाचून होतं ते ज्ञान मग त्याला तुम्हाला प्रत्यक्ष म्हणता येणार नाही. काय येते कारण की न्यायमत में तो ईश्वर का ज्ञान नित्य न्यायमतामध्ये ईश्वराचं ज्ञान तर नित्य आहे या ते इंद्रियजन्य नाही. मग इंद्रियजन्य आहे का ते जन्य असेल तर नित्य कसं आहे नित्य आहे म्हणून जन्य नाही. और वेदांत मत में ईश्वर का ज्ञान माया की वृत्ती रूपे आणि वेदांत मतामध्ये ईश्वराचं ज्ञान म्हणजे ईश्वराला होणाऱ्या जगताचं ज्ञान हे माया वृत्तीच्याद्वारे होतं इंद्रियजन्य नहीं. और ग्रंथन में इंद्रियजन्य ज्ञान को प्रत्यक्षता करने में अनेक दूषण लिखे. आणखी ग्रंथांमध्ये इंद्रियजन्य ज्ञानालाच प्रत्यक्ष जे म्हणतात त्याच्यामध्ये अनेक दूषण लिहिलेले आहेत. याते इंद्रियजन्य ज्ञानही प्रत्यक्ष होवे यह नियम नाही. यावरून इंद्रियजन्य ज्ञानच त्याला प्रत्यक्ष म्हणावं असा नियम नाही. किंतु प्रमाण चेतन से विषय चेतन का अभेद होवे सो ज्ञान प्रत्यक्ष होवे. मग का प्रत्यक्ष ज्ञानाची काय व्याख्या केली प्रमाण चैतन्य आणि विषय उपय चैतन्य यांचा अभेद होणं याला काय म्हणतात प्रत्यक्ष म्हणतात. जहा विषय सन्मुख होवे तहा तो इंद्रिय विषय के संबंध ते इंद्रिय द्वारा अंतकरण की वृत्ति घटदेश में जावे है जाय के घट के समान आकार हो के घट से वृत्ति मिले है तहा वृत्ति अवच्छिन्न चेतन प्रमाण चेतन कहिए. विषय में आया चेतन विषय चेतन कहिए. प्रमाण चेतन और विषय चेतन स्वरूप से तो सदा एक ही है. उपाधि भेद से चेतन का भेद होवे. उपाधि भी भिन्न देश में होवे तो उपहित का भेद होवे है. एक देश में होए तो उपहित का भेद होवे नाही. जैसे आता हे थोडं नंतर हो म्हणजे काय जो भेद आहे तो उपाधीमध्ये भेद आहे उपहित चैतन्यामध्ये भेद नाही. चैतन्य एकच आहे. बघा घटज्ञान होताना काय होतं सांगतात ज्या विषय सन्मुख होईल ज्या ठिकाणी विषय पुढे असेल तर हा कहू त्या ठिकाणी काय होतं तर इंद्रिय विषय के संबंध ते इंद्रियाचा विषयाशी संबंध होऊन इंद्रियाच्या द्वारा अंतकरण की वृत्ती घट देश में जावे हे. अंतकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारे त्या घट देशामध्ये जाते. जाय के घट के समान आकार होवे त्या पुढे जाऊन त्या घटाच्या विषयाच्या आकाराची होते. घटसे वृत्ती मिले हे मग घटाच्या सोबत ती वृत्ती मिळते म्हणजे एकरूप होते. तहा मग त्या ठिकाणी ज्यावेळेस ती घटाच्या आकाराची होते तिथे वृत्ती अवच्छिन्न चैतन्य की ज्या चैतन्याला वृत्ती उपाधी लागलेली आहे ते चैतन्य प्रमाण चैतन्य म्हटलेलं आहे. और विषय में आया चेतन विषय चैतन्य काही आणि विषयामध्ये असलेले जे चैतन्य आहे त्याला विषय चैतन्य म्हणतात. प्रमाण चेतन और विषय चेतन स्वरूप देतो सदा एक ही. प्रमाण चैतन्य आणि विषय चैतन्य स्वरूपाने एकच आहे पण एकाला प्रमाण उपाधी लागली आणि एकाला विषय उपाधी लागली वृत्ती म्हणून त्याच्यामध्ये भेद झाला. उपाधी भेद से तो उपाधी भेद से चेतन का भेद होवे. उपाधी भेदाने चैतन्याचा भेद होतो आणि उपाधी भी भिन्न देश में होवे तो उपहित का भेद होवे. आणि उपाधी सुद्धा भिन्न भिन्न देशामध्ये असेल तर उपहिताचा उपाधीमुळे भेद होतो. एक देश में होवे तो उपहित का भेद होवे नाही. आणि दोन्ही एका देशामध्ये आले तर चैतन्यामध्ये भेद नाही उपहितामध्ये भेद नाही. जैसे जसं सांगतात घट का रूप और घट एक देश में होवे त्या घट रूप उपहित आकाश और घटोपहित आकाश एकही आहे. जसं घटाचं रूप आणि घट एक देशामध्ये जर आला तर मग त्या ठिकाणी घट रूप उपहित आकाश और घट उपहित आकाश वेगळे आहेत का एकच आहे. उपाधी वेगळे होते म्हणून ते वेगळे झाले त्याच्यामध्ये भेद झाला पण एका देशामध्ये आलो दोन्ही उपहितामध्ये अभेदच आहे. और मठ के अंदर घट होवे आता मठामध्ये घट ठेवला तहा
घटोपैत आकाश आकाश ते भिन्न नाही. आणि वेगळं मठाच्या बाहेर काढला तर घट आणि मठ या उपाधीमुळे त्या आकाशामध्ये भेद होतो. घटाकाश वेगळं मठाकाश वेगळं. पण मठामध्ये ज्यावेळेस घट आणून ठेवू त्यावेळेस मठाकाश घटाकाश मठाकाशाहून भिन्न नाही. यद्यपि जरी मठाकाश तो घटाकाश ते भिन्न बी आहे. जरी विचार केला तर मठाकाश आणि घटाकाशामध्ये भेदसुद्धा आहे. कारण अजून उपाध्या आहेत ना. काय आहे ते? घटशून्य देश में भी मठ आहे. त्या ठिकाणी घट नाही त्या ठिकाणी मठ आहे. म्हणजे मठाकाश आहे त्या ठिकाणी घटाकाश आहे का? नाही. उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंत भेद राहणार आहे. तथापि मठशून्य देश में घट नाही. ज्या ठिकाणी मठ नाही त्या ठिकाणी घट तिथे घट पण नाही. या ते मठाकाश ते घटाकाश भिन्न नाही. यावरून मठाकाशाहून घटाकाश भिन्न नाही. इस रीति से अशा रीतीने जितने काल काळामध्ये जितने काल वृत्ती और विषय भिन्न देश में रहे, जोपर्यंत वृत्ती उपहित वृत्ती आणि विषय हे भिन्न देशामध्ये असतील. उतने करा बघा ते इतने झाले. उतने तो वृत्ती उपहित चेतन और विषय उपहित चेतन भिन्न होवे. उतने काल केलं तर आणखी बरं होईल. उतने काल जितने काल वृत्ती और विषय भिन्न जेवढ्या जोपर्यंत वृत्ती आणि विषय भिन्न देशामध्ये आहे तोपर्यंत वृत्ती उपहित चैतन और विषय उपहित चैतन भिन्न होवे. ते भिन्न असतील. और वृत्ती विषय देश में होवे. वृत्ती विषय देशामध्ये आली तब विषय चैतन्य भी वृत्ती चैतन्य होवे. मग त्या ठिकाणी विषय चैतन्यच काय होतं? वृत्ती चैतन्य होतं. यात विषय चैतन्य का वृत्ती चैतन्य से भेद रहे नाही. यामुळे विषय चैतन्याचा वृत्ती चैतन्य से भेद राहत नाही किंतु अभेद होतो. यद्यपि विषय देश में वृत्ति जावे तब दृष्टा के शरीर के अंतकरण से लेके विषय पर्यंत वृत्ती का आकार होवे. जरी विषय देशामध्ये वृत्ती ज्यावेळेस जाईल तब तेव्हा द्रष्टा के शरीर के द्रष्ट्याच्या शरीराच्या आतमध्ये अंतकरण से लेके अंतकरणापासून विषयापर्यंत वृत्ती का आकार होवे. तुम्ही त्या विचारसाराच्या पाठीमागे घट ज्ञानाची रीती बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती बघा. असं ते अशी रेषा दाखवते. ती वृत्ती तिथपर्यंत त्या पदार्थापर्यंत जात असताना ती जी धारा आहे तिथपर्यंत त्या वृत्तीचा आकार होतो. या ते विषय देश ते बाह्य भी वृत्ती का स्वरूप होणे ते विषय चेतन से भिन्न भी वृत्ती चेतन आहे. यामुळे विषय देशाहून बाह्यसुद्धा वृत्तीचं स्वरूप असल्यामुळे विषय चैतन्याहून भिन्न वृत्ती चैतन्य आहे. तथापि असं जरी असलं तरी सुद्धा 30 काल में वृत्ती से भिन्न देश में विषय नाही. त्या कालामध्ये म्हणजे कोणत्या कालामध्ये? ज्या कालामध्ये वृत्ती विषयाच्या आकाराची होते त्या कालामध्ये वृत्तीचे भिन्न देश में विषय नाही. वृत्तीहून भिन्न देशामध्ये विषय नाही. या ते विषय चैतन्य का वृत्ती चैतन्याशी अभेद काही आहे. यावरून विषय चैतन्याचा वृत्ती चैतन्याशी अभेद म्हटलेला आहे. और जो दोनों का परस्पर अभेद कहू लिख्या होवे तो ताका अभिप्राय आहे. आणि जो दोन यांचा परस्परामध्ये जर अभेद लिहिलेला असेल तर त्याचा अभिप्राय हा आहे. जितना वृत्ती भाग घट देश में उतना वृत्ती भाग करा. उतना वृत्ती भाग उपहित चेतन घट चेतन से पृथक नाही. जेवढा वृत्तीचा भाग घट देशामध्ये आहे तेवढाच वृत्तीचा भाग उपहित चैतन्य घट देशाहून पृथक नाही. इस रीति से ज्या विषय चेतन का वृत्ती चैतन्य से अभेद होवे सो ज्ञान प्रत्यक्ष. अशा रीतीने प्रत्यक्ष ज्ञानाची व्याख्या केली की वृत्ती उपहित चैतन्य आणि विषय उपहित चैतन्य एक देश स्थित झालं की तिथे काय होतं? प्रत्यक्ष होतं. मग हे सांगत असताना अजून या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानामध्ये सुद्धा 2 प्रकार केले. एक प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आणि दुसरं अभिज्ञा प्रत्यक्ष. याचा विचार आपण विचारसारामध्ये केलेलाच आहे. प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आणि अभिज्ञा प्रत्यक्ष याचा विचार आपण उद्या करूयात. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय. आपल्याला विचारसारामध्ये नेहमी शंका येते स्मृती ज्ञान प्रत्यक्ष की परोक्ष. त्याविषयीचा या ठिकाणी विचार केलेला आहे स्पष्ट. वृत्ती प्रवाहाचं चांगलं चिंतन केलं ना की विचारसारामध्ये तुम्ही अजिबात काहीच वाचायचं कामच नाही. त्याच्यापेक्षा हा स्थूल ग्रंथ हा सूक्ष्म ग्रंथ याचं चांगलं चिंतन केलं की सगळ्याचा समन्वयसुद्धा आपल्याला म्हणजे या पंडित निशंदाजींनी सांगितलेलं आहे.
ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कुठे चिंतन करत असताना शंका येते ती शंकाचं समाधानही सांगितलं. बाकीचं केलं की हे मनाने लागून जातं आणि हे केलं की बाकीचंही लागून जातं. असं हे अन्योन्य आश्रित दोन्ही पण केलं पाहिजे. ते होईपर्यंत हे केलं पाहिजे आणि हे झालं की मग त्याच्यामध्ये आणखी आनंद येतो आणि ते करून हे केलं त्याच्यामध्ये आनंद येतो की ते कळलं नव्हतं तोपर्यंत वाटायचं की नाही किती अवघड असं. पण दोन्ही ज्या वेळेस कराल आणि मग दोन्ही जणांचा तुम्ही आनंद घ्या त्यावेळेस असं सांगितलेलं आहे की भिंतीव माणूस उभा आहे. तर घरात दिवा लावला तर त्याचा उजेड घरातच पडेल, बाहेर लावला तर बाहेरच पडेल. पण जर मधोमध दिवा लावला त्याचा उजेड इकडेही पडेल इकडेही पडेल. त्याला देईल दीपण्याने हे केलं तर तिकडे आनंद येईल, ते केलं तर इकडे आनंद येईल. पण मग दोन्ही केलं तर आणखी आनंदाला तुम्ही 12 वर्ष राहणार. आणि मग तुम्ही चिंतन करा. मग गात्याचे अर्थ काढा, ज्ञानेश्वरीचे अर्थ काढा, तुम्हाला काय करायचे ते चिंतन करा. अगोदर हे सगळं करा, आपली योग्यता बनवा आणि मग त्याच्यामध्ये सदोषता निर्दोषता आपल्याला आपल्या बुद्धीने नाही कळणार. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती असेल ते आपल्याला सांगेल तुझं इथं चुकतंय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.